जनवरी 2024 से अप्रैल 2024 तक गोंदिया जिला ट्रैफिक पुलिस ने 11,500 ऑपरेशन चलाए थे। अकेले मई माह में 5,000 वाहन चालकों पर कार्रवाई की गई। ट्रैफिक शाखा ने सीट बेल्ट, हेलमेट, ट्रिपल सीट जैसे विभिन्न कारणों से वाहन चालकों के खिलाफ कार्रवाई कर 60 लाख से अधिक जुर्माना वसूला है। पुणे में हुए एक्सीडेंट मामले के बाद गोंदिया पुलिस एक्शन मोड में आ गई है। वाहन मालकों से 40 लाख रुपए का जुर्माना आना बाकी है। यातायात पुलिस निरीक्षक किशोर पर्वते ने गोंदिया जिले के सभी नागरिकों से अपील की है कि वे सभी यातायात नियमों का पालन करें ताकि दुर्घटनाएं न हो। आपण जानेवारी 2024 पासून ते एप्रिलच्या एंडमध्ये आपण 11,500च्या जवळपास कारवाया केल्या होत्या आणि त्या ठिकाणी जवळपास 60 लाखचा दंड आपण वाहन चालकावर केला होता। एकट्या मे महिन्यामध्ये आपण जवळपास 5,000 वाहन चालकावर कारवाई केलेली आहे आणि अशा प्रकारे जानेवारी ते आजपर्यंत जवळपास 16,500 वाहन चालकावर आपण कारवाई केली आहे आणि याच्यातून जवळपास 83 लाखाचा आपण दंड वाहन चालकावर केलेला आहे। त्यापैकी आपण 37 लाख दंड आजपर्यंत वसूल केलेला आहे आणि 46 लाख अजून अनपेड केसेस आहेत। आपण वाहन चालकांना हेच आवाहन करू इच्छितो की वाहतुकीचे नियम पाळा, आपला जीव सांभाळा आणि आपल्या आणि दुसऱ्यांच्या पण जीवाची काळजी घ्या। तुम्ही समजा वाहतुकीचे नियम मोडले तर हे तुमच्यासाठी आणि समोरच्या दुसऱ्या वाहन चालकासाठी पण हे घातक आहे। त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा। नागपुर समय, गली से दिल्ली तक।